तर तिकडे सोलापूरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रभागातनं उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। उद्या मतदान होतंय सोलापुरातली काय परिस्थिती आहे सांगतायत शिवकुमार पाटील। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे आणि या मतदानासाठीची म्हणून जी सगळी प्रशासकीय यंत्रणा असते ती आज सगळी कार्यान्वित होते। नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरती आज हे सगळे प्रशासनाचे अधिकारी तयारी करत आहेत। प्रत्येक केंद्रावर असलेलं बॅलेट युनिट असेल, सेंट्रल युनिट असेल, त्यासाठी लागणारी सगळी कागदपत्र असतील ती या केंद्र प्रमुखांना दिली जातात आणि आता हे सगळं जे साहित्याचं वाटप झालं आहे ते केंद्र प्रमुखांना ते तपासून घेत आहेत की कोणकोणते साहित्य आहेत आणि उद्याला निवडणुकीसाठी लागणारे कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये जी निवडणुकीची यंत्रणा लागणार आहे त्यासाठी आज हे सगळे पथक आहेत ते त्या मतदान केंद्रावरती रवाना होणार आहेत। विशेष करून यावेळी पोलीस बंदोबस्त अत्यंत कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक केंद्राच्या युनिट बरोबरती हे सगळे पोलीस आहेत ते रवाना होत आहेत। जवळपास 3000 पोलिसांचा बंदोबस्त उद्या असणार आहे। सोलापूर शहरामध्ये एकूण 896 मतदान केंद्र आहेत। 316 इमारतींमध्ये ही सगळी प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। अतिसंवेदनशील मतदानाचा जो भाग आहे तो प्रभाग 7 मध्ये आहे, तिथे विशेष यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे आणि कोणतीही घटना घडली, कोणताही अनुचित प्रकार घडला तर केवळ 3 मिनिटांमध्ये त्या मतदान केंद्रावरती ही प्रशासकीय यंत्रणा दाखल होईल अशी व्यवस्था आहे। आज सगळी तयारी होते। सगळ्या मतदान केंद्रामध्ये हे सगळे बॅलेट युनिट घेऊन अधिकारी रवाना होतील आणि उद्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची सार्वत्रिक निवडणुकीसाठीची जी मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। अयूब कागदीसोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।